जय श्रीराम. वेलकम टू स्टडी स्पार्क विथ प्रगती. आज आपण शिकणार आहोत डी आणि एल ग्लुकोज काय असतं, आपण कसं आयडेंटिफाय करायचं की ग्लुकोज हा डी आहे की एल आहे. आता बघा, ग्लुकोजचा जो स्ट्रेट चेनचा स्ट्रक्चर आहे त्यामध्ये C2, C3, C4, C5 पोझिशनवर कायरल कार्बन प्रेझेंट असतात. आता कायरल कार्बन काय असतात? कायरल कार्बन म्हणजे काय असतं की कार्बन हा टेट्रावॅलेंट आहे, म्हणजे कार्बनच्या व्हॅलेन्सी 4 आहे. जेव्हा कार्बनच्या चारही व्हॅलेन्सी डिफरंट ग्रुपनी फुलफिल होतात, सेम ग्रुपनी नाही, डिफरंट ग्रुपनी जेव्हा कार्बनच्या व्हॅलेन्सी फुलफिल होतात त्याला आपण म्हणतो कायरल कार्बन. आता बघा, फर्स्ट जो कार्बन आहे याच्या 2 व्हॅलेन्सी कोणी फुलफिल केल्या? ऑक्सिजननी, एक हायड्रोजननी आणि एक या पूर्ण ग्रुपनी. तर याला आपण कायरल कार्बन नाही म्हणू शकत. दुसरा कार्बन नंबर 6 बघा, 6मध्ये याच्या 2 व्हॅलेन्सी हायड्रोजननी फुलफिल केले आहे, एक OH ग्रुपनी आणि एक बाकीच्या रिमेनिंग ग्रुपनी. ती याला पण आपण कायरल कार्बन नाही म्हणू शकत. मग कायरल कार्बन कोणते आहे? C2, C3, C4, C5. यामध्ये बघा, C2 एक OH, एक H, एक रिमेनिंग एवढा ग्रुप आणि एक अल्डिहाइड ग्रुप. ठीक आहे, याच्यामुळे C2 पण आहे, C3, C4, C5 हे सगळे काय आहे? कायरल कार्बन्स आहे. आता डी ग्लुकोज आणि एल ग्लुकोज कशाला म्हणायचं? तर जेव्हा C5 पोझिशन बघा, C5 पोझिशनवर जेव्हा राईट साईडला OH असेल, काय असेल? राईट साईडला OH असेल तेव्हा आपण म्हणू डी ग्लुकोज. हा कशाचा स्ट्रक्चर आहे मग? डी ग्लुकोजचा. जेव्हा हा OH ग्रुप लेफ्ट साईडला प्रेझेंट असेल, लेफ्टला काय प्रेझेंट असेल? OH ग्रुप, तेव्हा आपण म्हणू एल ग्लुकोज. ठीक आहे, लक्षात कसं ठेवायचं? एक लक्षात राहिलं की दुसरं लक्षात राहील. एल लेफ्ट. ओके, काय लक्षात ठेवायचं आहे की C5 पोझिशनवर राईट साईडला OH असेल तर डी ग्लुकोज, लेफ्ट साईडला OH असेल तर एल ग्लुकोज.